आपल्या मैत्रीचं प्रतीक असलेला हा धागा मी आणला. तो कायम तुमच्या सोबत राहील. या घटनेपूर्वीची आपल्यातली मैत्री कायम स्मरणात ठेवेल. कॉफी छान. फक्त कॉफीच? कॉफी बनवणारी सुद्धा छान. तुम्ही जेव्हा अशा सिच्युएशन मध्ये असता तेव्हा कशा मोकळ्या होता? मी आईच्या पैंजणातल्या या घुंगरांशी बोलते. राज, अजून जागा आहेस? काय झालं रे? झोप येत नाहीये का? नाही. हात दुखतोय का तुझा? तुला काही पेन किलर आणून देऊ का मी? नाही ना, नाही, नको. काय झालं? जेवतानाही लक्ष नव्हतं तुझं. आज खूप दिवसांनी रडावंसं वाटतंय. राज, मला सांग काय झालंय? लहान होतास तेव्हा माझ्यापाशी येऊन सगळं स्वतःच्या मनातलं सांगायचंस. आता तू मोठा झालायस, पण अजून मी आईच आहे ना तुझी. बोल ना बाळा माझ्याशी. आजवर तू नेहमी म्हणायचीस नाती जपायची, तेव्हा मला फार त्रास व्हायचा. कारण आजूबाजूला असणारी सगळी नाती मला खोटी वाटायची. त्यामुळे तुझ्याशी वाद घातले, तुझ्याशी भांडलो, पण कधीच कुठलंच नातं जपण्याच्या बंधात नाही पडलो. आज पहिल्यांदा मला एखादं नातं जपावं असं वाटतं. पण हे जग मला ते नातं जपूच देत नाहीये. राज, कोणाबद्दल बोलतोयस तू? मी इतके दिवस कावेरी आणि वैदेही सोबत राहिलो. आम्हा तिघांमध्ये छान मैत्रीचं नातं तयार झालं होतं. पण आज अचानक जेव्हा लोक त्या नात्याबद्दल वाटेल ते बोलायला लागले, त्याला लेबल लावायला लागले, त्याचा खूप त्रास होतोय मला. हा असा त्रास याआधी कधीच झाला नव्हता. मला आज कळतंय. जेव्हा तू आपलं नातं जपण्याचा प्रयत्न करायचीस आणि मी लोकांमुळे तुला काही बोलायचो, तुला दुखवायचो, आणि तू आपलं
आई मुलाचं नातं तुटतंय की काय, या भीतीने तुला काय वाटत असेल? आज पहिल्यांदा आई मी तुझं दुःख फील करू शकतो. झोपली नाहीस अजून? ए वहिनी, मला पण दे ना. देते. गुड मॉर्निंग मॅडम. अगं कावेरी, गुड मॉर्निंग. अगं ये ये. कशी काय आली? सगळं बरी आहेस ना? हो, आता बरी आहे. तुम्ही काल ऑफिस मध्ये येऊन गेलात ना मला भेटायला, मीच नव्हते म्हणून आता तुम्हाला भेटायला आले. काय काय कामं करायची आहेत मला सांगा, सगळी पटापट करून टाकते. हे बघ, कामं काय होत राहतील. आधी सांग, तुला खरंच बरं वाटतंय ना? हो, आता बरं वाटतंय. बर, चल तू काहीतरी खाऊन घे. नको मॅडम, मी घरून खाऊन आले. अगं ये, बस. अहो खरंच नको, मी नाश्ता करून आले. हे बघ, मी तुझं काही ऐकणार नाही. अहो नको ये मॅडम. बस. अगं कावेरी, ये बस. मॅडम खरंच बस ये. मी ना मस्तपैकी सूप केलं राजवर्धनसाठी. छान. तू गरम गरम सूप घे माझ्या हातचं, तुला नक्की बरं वाटेल. हा, देते तुला. अगं तू उभी का राहिलीस? बस ना. घे सूप घे. अगं माझ्या हातचं सूप पिऊन तर बघ. बस घे घे, कर सुरुवात. हा अगं कावेरी, गार होईल सूप, ते पी ना.
थांबा काकू. मी आजारी असताना काकूंनी माझी खूप काळजी घेतली. बराच वेळा मला काढे पाजले. त्या सगळ्याची परतफेड करायची राहून गेली. May I? Please. काय झालं? यांच्याकडे काय बघते? आणि कसला विचार कर? ते काय म्हणतील? आपल्या नात्याला काय लेबल लावतील? आपल्या नात्याला किती आणि कसं जज करतील या सगळ्याचा? करू दे ना, बिंदास जज करू दे. आपण का जगाची पर्वा करायची? जगाने आपलं नातं जज केलं म्हणून आपण आपलं नातं तोडायचं आहे का? तुम्हाला माहिती आहे आपलं नातं निर्मळ आहे, मला माहिती आहे आपलं नातं निर्मळ आहे. मग आपण जगाची पर्वा का करायची? यांच्या नजरा करप्ट आहेत, असू द्या. आपलं नातं करप्ट नाहीये ना, मग ते का गमवायचं आपण? घ्या. मी आलोच. हॅलो. हा हा बोल. घ्या घ्या.
आता बाकीचं संपवा तुम्ही. एवढी नका सेवा करून घेऊ माझ्याकडे. झालं? दमलात लगेच? म्हणे नाती जपायची. 4 चमचे सूप पाजून दमलात तुम्ही. म्हणजे तुम्ही लगेच सेवा करून घ्याल माझ्याकडून? आणि ऑलरेडी वैदेहीच्या घरी असताना घर वगैरे झाडून घेतलंय तुम्ही माझ्याकडून. त्यामुळे तुम्ही मला सांगूच नका. आणि तुमचा काही भरोसा नाही, तुम्ही मला माझंही घर झाडायला लावाल. अरे एक मिनिट राज, तू केर काढलास? नाही. मला आता हे सगळं इथे बोलायची काही गरज होती का? मी घर झाडून घेतलं वगैरे. राज, हे खरं आहे? तू खरंच घरातला केअर काढलास? हा सीन बघून आकाशातून ते काय म्हणतात ते पुष्पवृष्टी ती नाही झाली का? खरंच? तुमच्यामुळे झालंय. तुम्हाला हा विषय इथे काढायला कोणी सांगितला होता? मी कशाला काढला? म्हणजे मला काढायलाच लागला. तुम्ही करून घेतलंय माझ्याकडून. शिस्त म्हणून मी शिस्त वगैरे काही गरज नाही. मला शिस्त होती, तुम्ही लावायची गरज नाही. ते होती माझ्या आईचं, तुम्ही सांगू नका मला. अरे किती भांडताय तुम्ही दोघं? कावेरी, भांड नंतर, सूप घे. मी आवरून आले. अरे घ्या आता, खा. काय मग केअर काढलास काय? तू काय बघतोय? पी. अरे राज, या. काय रे, हे काय झालं? अरे पाय घसरून पडलो. या वयात पाय घसरणं बरं नव्हे मामा. हे तुझं ड्रेसिंग काढायचं ना आपल्याला, म्हणून यांना घेऊन आलोय. तर ते गपचूप करून घ्या. हो आलो. काकू आलोच मी. सावकाश. हो चला. अरे काऊचा फोन. हा काऊ, बोल. हॅलो वैदेही, काल आपल्याला प्रश्न पडला होता ना, समोरच्याला नातं जपायचंय की नाही? हा, त्याचं काय? उत्तर मिळालं.